Dr. Fukahori Yasukata-san, Consul General of Japan in Mumbai, Honorable Yamashita Yoshihisa, Director, International Affairs Division, Wakayama Prefecture, my cabinet colleague, Shri Chandrakanta Dada Patil, Shri Deepak Kesarkar, Shri Ravindra Kulkarni, Vice Chancellor of Mumbai University, Shri Harshdeep Kamble, Shri Sanjay Mukherjee, all the dignitaries present here, members from Maharashtra Legislature, my cabinet colleagues, senior officials, members of the consulate community of Mumbai, all the special invitees, ladies and gentlemen. Konnichiwa, mei wo hakushi wo, watashi ni ataete kurete, Nihon no minasama oyobi, Koya-san, Daigaku no minasama, ni fukaku kansha o ara washimasu. This is something which I read in Japanese language and Indian accent, which says, "Good afternoon. I express my profound gratitude to the Koyasan University and the people of Japan for conferring this honor on me." I am truly humbled today and absolutely speechless. There are very few moments when a career politician like me doesn't know what to say. But indeed, it is a moment where I am really speechless, because the rare honor which is conferred on me by the University of Koyasan, I would really like to thank you and the entire team of University of Koyasan for honoring me with a doctorate in philosophy. In fact, destiny has forged a very special bond for me with the universities in Japan, because initially in 2015, the Osaka City University also offered me the doctorate, and I was very happy to accept it. But somehow, due to the prevailing situation at that present time in the state, I could not go to receive the honor. But I am really very happy that such a prestigious university, and the history, as is told by Honorable Consul General, which has a history of 1200 years, such prestigious university offering this rare honor is something which I will cherish for my entire life. खरं म्हणजे मला अतिशय आनंद आहे की मी दीक्षाभूमीच्या शहरात येतो. कोयासन युनिव्हर्सिटी ज्या कुकाई यांनी सुरू केली 1200 वर्षापूर्वी, ज्यांना कोबो डायशी देखील म्हणतात, he was a person
who established Buddhism in Japan. आणि आज आपण पाहू शकतो की कोयासान युनिव्हर्सिटी ही बुद्धिस्ट स्टडीजच्या क्षेत्रात, ह्युमन एन्थ्रोपॉलॉजीच्या क्षेत्रात एक अतिशय महत्वाचं सेंटर मानलं जातं. जगातील बुद्धिस्ट स्टडीचं एक अतिशय महत्वाचं केंद्र म्हणून आज कोयासान विद्यापीठाकडे पाहिलं जातं. आणि मला आठवतं की त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, त्याचं अनावरण करण्याची संधी मला मिळाली. खरं म्हणजे हे जे संबंध वाकायामा प्रिफेक्चरची महाराष्ट्राचे सुरू झाले, त्याची सुरुवात आमचे माननीय भुजबळ साहेब हे ज्यावेळी टुरिझम मिनिस्टर होते तेव्हा त्याची सुरुवात झाली. त्यानंतर ते रिन्यू करण्याची संधी मला मिळाली आणि सातत्याने ते संबंध आपले चालले आहेत. आणि मंगलजी देखील ज्यावेळेस मिनिस्टर होते त्यावेळेस आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आम्ही आमचा जो संबंधाचा करार आहे तो पुढच्या 10 वर्षाकरता या ठिकाणी रिन्यू केला. त्यामुळे एक प्रकारे हे जे आमचे संबंध आहे, ही जी एक मैत्री आहे जपानची आणि भारताची, वाकायामेची आणि महाराष्ट्राची, ही अत्यंत वेगळ्या प्रकारची आहे, ही अत्यंत महत्वाची आहे. आणि विशेषतः मला असं वाटतं की ज्या प्रकारे जपाननी सातत्याने महाराष्ट्राला आणि भारताला मदत केली आहे, ती देखील एक अत्यंत महत्वाची आहे. आज आपण म्हणू शकतो की आपल्या अतिशय ट्रस्टेड फ्रेंड ऑफ इंडिया इज जपान. जपान आपला अतिशय जवळचा मित्र आहे. आणि हा बॉन्ड जपानचा आणि भारताचा हा खरं म्हणजे केवळ मैत्रीचा बॉन्ड नाहीये. वी शेअर अ कल्चरल बॉन्ड. इट्स अ कल्चरल बॉन्डिंग. भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचे विचार एक अशी कडी आहे, एक अशी साखळी आहे की जी दोन देशांना अत्यंत जवळ आणते. आणि आपण नेहमीच म्हणतो की जगाला युद्ध नको, जगाला बुद्ध हवा. अशा प्रकारचे जे विचार भगवान गौतम बुद्धांनी, विचाराने जग जिंकता येतं, तलवारीची आवश्यकता नाहीये, हे ज्या भगवान गौतम बुद्धांनी दाखवून दिलं, खऱ्या अर्थानं त्यांचा देश म्हणून आज भारतासोबत जपानकडे पाहिलं जातं. आणि हा जो आपला कल्चरल बॉन्ड आहे हा मला असं वाटतं अत्यंत महत्वाचा आहे. या ठिकाणी डॉक्टरेट देताना ज्या गोष्टींकरता माझा विचार या ठिकाणी झाला त्याच्यामध्ये पायाभूत सुविधा आहेत, औद्योगिक विकास आहे, जलसंधारण आहे आणि त्याचसोबत सामाजिक समता आहे. खरं म्हणजे आज आपण जर इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार केला तर आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या वाटचालीकडे आपण मुंबईमध्ये आहोत. मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या वाटचालीमध्ये जपानचा खूप मोठा सहभाग त्या ठिकाणी आहे. आपली अंडरग्राउंड मेट्रो 3 जी आता लवकरच पूर्ण होणार आहे, जी एशियातली सगळ्यात मोठी सिंगल अंडरग्राउंड लाईन आहे, तिच्याकरता आपल्याला जपानच्या जायकाने जवळपास 20,000 कोटी रुपये दिले. ट्रान्स हार्बर लिंक जी सुरू करण्याची संधी मला मिळाली, जो देशातला सगळ्यात मोठा सी ब्रिज आहे, 22 किलोमीटरचा सगळ्यात मोठा ब्रिज आहे, त्याच्याकरता 18,000 कोटी रुपये आपल्याला जपान सरकारने दिले. एवढंच नाही तर वेगवेगळ्या मेट्रोज करता, आपल्या बुलेट ट्रेन करता, वेगवेगळ्या आपल्या प्रकल्पांकरता प्रचंड मोठी मदत ही जपान सरकारने सातत्याने आपल्याला केली आहे. आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की येत्या काळामध्ये मी आता ज्यावेळेस जपानला गेलो होतो
त्यावेळी अतिशय सकारात्मक चर्चा जपान सरकारशी माझी VVSFच्या संदर्भात त्या ठिकाणी झाली. वर्सोवा ते विरार ही सगळ्यात मोठी सिलिंग तयार करण्याच्या संदर्भात किंवा मुंबईचं जे फ्लड मिटिगेशन आहे टोकियोच्या धर्तीवर तशाच प्रकारचं फ्लड मिटिगेशन हे मुंबईमध्ये करायचं या संदर्भातला एक प्रोजेक्ट की ज्याला अतिशय सकारात्मक अशा प्रकारचा प्रतिसाद हा जपान सरकारने दिला आणि त्याही संदर्भात आपलं काम पुढे चाललंय. नवीन मेट्रो लाईनच्या संदर्भात असेल, शिक्षणाच्या क्षेत्रात असेल, स्किलिंगच्या क्षेत्रात असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये जपानची खूप मोठी मदत ही आपल्याला या ठिकाणी मिळाली आहे. आणि मला विश्वास आहे की हे जे काही पायाभूत